भाजपा ने घर घर संविधान अभियान किया शुरू। इसमें भाजपा के सभी नेता उपस्थित रहेंगे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समेत सभी राज्य मंत्री दिखाई देंगे। इसका उद्देश्य संविधान की बारीकियों को समझना और नागरिकों तक पहुंचाना है। संविधान दिवस और संविधान को देंगे महत्व। भाजपा के नेता धर्मपाल मेश्राम इन्होंने पत्रकार परिषद में दी जानकारी। स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि अलाइड पार्टीजनी संविधानाची पायमल्ली करत, मोडतोड करत, चुकीच्या पद्धतीने संविधान लोकांच्या पर्यंत पोचत करत त्यांना त्यांच्या भावना भ्रमिष्ट करण्याचं काम केलं, ते संविधान समजून घेण्याची गरज आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत खऱ्या अर्थानं संविधान पोचतं झालं पाहिजे ही भावना भारतीय जनता पक्षाची आहे। आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी झाल्या, जर समजा 370 कलम तात्पुरतं होतं तर त्याला 75 वर्ष का लागली, त्यासाठी मोदीजींना प्रधानमंत्री का व्हावं लागलं। यूसीसीचा विषय अजूनही हातावेगळा व्हायचा आहे। संविधान निर्मात्यांना आणि संविधानाला खरंच या गोष्टी अपेक्षित होत्या काय? आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानाला कधी मानलंच नाही, स्वीकारलं नाही, आत्मसात केलं नाही, ते लोक जर म्हणतील की संविधान बचाना है, तर या चुकीच्या गोष्टी या देशातली किंवा राज्यातली जनता कदापिही सहन करणार नाहीत। आणि त्यामुळे संविधान खऱ्या अर्थानं समजावून सांगण्यासाठी, संविधान खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत पोचतं करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संविधान सन्मान अभियान हे सुरू केलेलं आहे। आणि 11 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत आम्ही लोकांच्या पर्यंत हे अभियान पोचतं करणार आहोत। स्वरूप कसं असणार आहे, कशा प्रकारे पोहोचणार आहे? यामध्ये आम्ही या राज्यातल्या सगळ्या लोकांच्या विविध वस्त्यांच्या पर्यंत आम्ही संविधानातली कलमं, त्यातली प्रास्ताविका, त्यातल्या गोष्टी योग्य पद्धतीने, रास्त पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने पोचत्या करण्याचं आम्ही काम करणार आहोत। काही इंटेलेक्च्युअल्स लोकांच्या भेटीगाठी, त्यांच्याशी चर्चासत्र आणि इन हाऊस संमेलनं देखील या माध्यमातून आणि त्यासाठी देशभरातली आमची ज्येष्ठ नेता मंडळी, मग प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितभाई शाह असतील, माननीय नितीनजी गडकरी असतील, किंवा मग या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे देखील या अभियानाच्या माध्यमातून देशभर आणि आपल्या राज्यामध्ये सभा घेतील। काही उद्दिष्ट ठरवण्यात आलंय, काही ठराविक संख्येचं उद्दिष्ट ठरवण्यात आलंय का? कसं? निश्चितच नाही। हे अभियान काही कालावधी पुरतच नाही, तर हे अभियान म्हणून लोकांच्या पर्यंत आम्हाला संविधान पारदर्शी पद्धतीने पोचतं करायचं आहे। त्याचा आमचा प्रयत्न आहे। यासाठी कसल्याही प्रकारचं उद्दिष्ट नाही, परंतु अधिकाधिक लोकांच्या पर्यंत मात्र हे पोचतं होणं अत्यंत आवश्यक आहे, असं भारतीय जनता पक्षाचं मत झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय। हे संविधान जे होणार आहे, तुम्ही जे अभियान संविधान सन्मान अभियान आणि निवडणुकांचा मुळातच संबंध नाही। आम्ही केंद्रामध्ये आम्ही सरकार स्थापन केलेलं आहे, राज्यामध्ये देखील कधी नव्हे अशा स्पष्ट बहुमतानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यातलं सरकार देखील स्थापन झालेलं आहे आणि योग्य पद्धतीने कार्यरत झालेलं देखील आहे। या अभियानाचा आणि निवडणुकांचा दुरान्वयानेही संबंध नाही आणि अभियान देशभर होत आहे, महाराष्ट्रासह।